तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा हा नाश्ता बनवून खा, खूप छान लागतो. समोसा कचोरीसुद्धा विसरून जाल एवढा छान बनतो, तर नक्की करून बघा. नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त टेस्टी आणि नवीन नाश्ता बनवणार आहोत. तर मी इकडं 2 बटाटे उकडवून घेतले आहेत. आता यांना बारीक करून घेणार आहे मी. हे बघा, बटाटे मॅच करून घेतलेत. आता इकडे कढई पण ठेवून घेतली आहे, तेल टाकून घेतलं आहे. तेल थोडं गरम होऊ देऊ आपण. तेल गरम झालं आहे, मोहरी टाकून घेते. हिरवी मिरची, मिरची व्यवस्थित तळली गेली आहे. थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची, मसाला, कोथिंबीर ते पण टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ, थोडीशी वरतून अजून कोथिंबीर टाकून घेते. बघू शकतात आपला मसाला बनवून तयार आहे. आता मी ताटलीत काढून घेते. गॅस बंद करते. आता ताटलीत काढून घेणार आहे. मसाला ताटलीत काढून घेतला आहे. आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. इकडे भांडं घेतलं आहे. बेसन पीठ टाकून घेतलं. रवा, थोडासा ओवा पण टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, थोडीशी हळद पण टाकून घेते. पाणी टाकून व्यवस्थित पीठ करून घ्यायचं आहे तयार. हे बघा, पीठ तयार करून घेतलं आहे या पद्धतीने. आता खाण्याचा सोडा पण टाकून घेते. थोडासा टाकायचा आहे. हे बघा, पीठ व्यवस्थित तयार झालं आहे. हे साईडला ठेवून घेते. इकडे पोळपाट आणि चाकू घेतला आहे. ब्रेड पण घेतले. आपला मसाला पण तयार झाला, थंडा झाला आहे. आता लावून घेणार आहे मी मसाला. सर्व ब्रेडला मसाला लावून घेतला आहे. हा ब्रेड पण ठेवून घेणार आहे दुसरा. हे बघा, कट करून घेतला आहे मधून. हे बघा, या पद्धतीने कट करून सर्व नाश्ता तयार करून घेतला आहे मी. इकडे तेल पण गरम व्हायला ठेवून घेतलं आहे. हे बघा, आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे. आता आपण नाश्ता टाकून घेणार आहे पिठात. तेल पण गरम झालं आहे.
हा बघा नाश्ता, सर्व नाश्ता सोडून घेणार आहे मी तेलात, बघू शकतात. आता पलटवून घेऊ आपण. दोघी बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे. हा बघा आपला नाश्ता व्यवस्थित तळला गेला आहे, बघू शकतात. मी आता काढून घेते. हा बघा आपला नाश्ता बनवून तयार आहे, बघू शकतात किती छान झाला आहे आणि एकदम कुरकुरीत पण बनला आहे. आपण रव्याचा वापर केला होता. तुम्ही पण नक्की बनवून बघा, खूप छान होतो. मुलं समोसा कचोरी खाणंसुद्धा विसरून जातील, एवढा छान होतो. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.